जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मॅम मेजर प्रॉब्लेम क्रिएट झालाय. मला माहित नाही ही सिच्युएशन मी कशी हँडल करणार आहे. तुम्ही मला मिहिर रिलॅक्स. फाईल खाली ठेव. सिट डाऊन. पाणी पी. आरामात. आता मला शांतपणे सांग काय झालं. सॉरी मॅम, मी खूप जास्त नर्वस झालो होतो. काय जॉईन झाल्यापासून अशी सिच्युएशन कधी झाली नाही ना माझ्यावर. सो मिहिर नीट एक्सप्लेन करून सांगशील काय झालंय प्लीज. येस मॅम. थँक्यू. ईशाने तो डिसिजन घेतला ना छोटे युनिट बंद करण्याचा, त्यांनी सिरियस प्रॉब्लेम क्रिएट झालाय मॅम. तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे ना जाम भडकलाय. व्हॉट? येस मॅम. पण मला त्यांचा काहीच कॉल आला नाही अजून. ते सगळे कॉल्स मी अटेंड करतोय मॅम. पण मला असं वाटतंय आता मात्र सिच्युएशन हाताबाहेर जाईल. नाही नाही मिहिर, आपण सिच्युएशन हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. एक मिनिट, सरांना कॉल करून बघते. मॅम मी सरांना ऑलरेडी ट्राय केलाय खूप वेळा. सरांचा फोन पण स्विच ऑफ आहे. सरांचा फोन स्विच ऑफ आहे. मला खरंच कळतच नाही आता काय करायचं. तो लेबर कॉन्ट्रॅक्टर राजेश मला थोड्या वेळाने पुन्हा फोन करतो असं म्हणलाय. सगळ्यांना चिथवेल तो आता. आणि खूप काहीतरी वाईट घडेल असं वाटतंय मॅम मला त्याच्या बोलण्यावरून. खरंच. सरांचाही फोन लागत नाही आणि आपण काहीच डिसिजन नाही घेऊ शकत या बाबतीत. ऍक्च्युली वी कॅन डू वन थिंग. जिने ही सगळी सिच्युएशन क्रिएट केली आहे ना तिलाच ही हँडल करतो. पण पुन्हा त्या राजेशचा मला फोन येईल ना, त्याला मी काय उत्तर देऊ मॅम. इट्स ओके. तू त्यांना ऑफिसमध्ये बोलून घे. हां ठीक आहे, मी सांगतो मॅम. तर मिसेस सरंजामे, नाउ बी रेडी.